काल आमदार साहेबांनी जी काही वक्तव्य केलं महिलांबद्दल, म्हणजे आज आम्ही माढ्याच्या समाजकारणात किंवा राजकारणात जी घराबाहेर पडलो ते आमच्या आदर्श मिनलताई साठे यांचं कर्तृत्व आणि त्यांची सुसंस्कृतपणा बघून आम्ही बाहेर पडलेलो आहोत। आणि जर आज 3-3 पिढीच्या राजकारणातल्या महिलांना जर अशी लायकी वगैरे काढून आमदार साहेब बोलत असतील तर आमच्या सर्वसामान्य महिलांचे तर आबरू धोक्यात याचं काम आहे। आणि ज्या छत्रपतींचं तुम्ही नाव घेता, ज्या छत्रपतींचं वाक्य आहे की परस्त्री माते समान, जर अशा स्त्रियांकरता तुम्ही लायकी वगैरे राजकारणात शब्द काढत असाल तर भविष्यात 100 वेळा महिला विचार करते राजकारणात यावं का नाही। हा कालचं एक स्टेटमेंट झालं, पण आज माड्यात असुरक्षितता आम्हाला वाटायला लागली। कारण बाहेरचे जरी व्यक्ती येऊन माड्यातल्या महिलांना जर असं बोलत असतील तर हे जर तमाम महिला वर्गाने विचार करावा की राजकारणाचा दर्जा किती खालावा चाललाय। आज राजकारणात आम्ही बघितलं, आम्हाला पण माड्यात विरोधक होते नगरपंचायतला, आदरणीय आपले राजाभाऊ चौरे होते, कानाडे होते, भांगे होते, पण कधी त्यांनी महिलांविरुद्ध ह्या थराला जाऊन कधी वक्तव्य केलं नाही। तर मी ह्या वक्तव्याचा निषेध करते आणि आमदार साहेब विरोध असावा पण तात्विक असावा, पातळी सोडून कृपया असलं राजकारण महिलांच्या बाबतीत करू नका, ही आमची नम्र विनंती आहे। सर्वसामान्य माडेकर महिलांमुळे प्रश्न पडलेला आहे कालची स्टेटमेंट ऐकल्यानंतर की निवडणूक म्हणजे की विजय कुणाचा असतो, कुणाची हार असते, किती मतांनी झाली, काय मतांनी झाली, कोण किती मतांनी निवडून आलाय, किती म्हणा, हा प्रश्न नसतो। विजय असतो, पराजय प्रत्येक गोष्टीला अनेक कारण असतात। पण त्यांनी जे वक्तव्य केलं ते तिकीट दिलं आम्हाला, जसं दादांनी आमची लायकी समजून आम्हाला तिकीट दिलं, ठीक आहे, आमचा पराभव झाला, आम्ही कुठं तर कमी पडले असो, आम्ही त्याच्यावर अभ्यास करू। पण ज्या अजितदादांनी आम्हाला तिकीट दिलंय त्याच आदरणीय अजितदादांनी आमच्या आदरणीय सुनेत्रा वहिनींना तिकीट दिलं खासदारकीला, त्या पडल्या। मग जे आज वक्तव्य केलंय महिलांच्या बाबतीत आमदार साहेबांनी, ते वक्तव्य तिथं पण लागू होतं का? त्या पार्टीनं पण विचार करावा आणि त्याचं स्पष्टीकरण द्यावं, अशी एक सामान्य महिला मी विचारणा करते। सावित्रीबाई फुले बाहेर पडल्या, समाज सुधारण्याकरता बाहेर पडला, त्यांना पण अनेक विरोध झाला। तशा आमच्या वहिनीने पण सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला आम्ही छोटी म्हणलं आमचं मनोगत तर आम्हाला व्यक्त करू द्या। आमच्या वहिनी म्हणजे आधुनिक सावित्री, असे सगळे येणार विरोध करणार, पण त्यात आपण विरोधाला म्हणायचं नाही का कुणी मला त्या पदावर बसवलंय, मला ह्या गोरगरीब जनतेने बसवलंय आणि ती ज्या एकदा माझी लायकी ठरवणार आहे, असा हैरागैरा येऊन माणूस मला कुणी लायकी ठरवू शकत नाही, हे एक वाक्य। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज माढा नगरपंचायतीमध्ये जी 17ची बॉडी, तिथं 12 महिला नगरसेवक आहेत। हे आमदार साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे की महिलांचं मतदान किंवा लाडक्या बहिणीचं मतदान राज्यात आणि परत माड्यात काय बदल करू शकतो हे येता काळच तुम्हाला सांगेल। परत आज माननीय आमदार साहेबांनी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी तमाम महिलांच्या वतीनं प्रथमतः निषेध व्यक्त करते। कारण एक प्रस्थापित एवढं कैलासवासी गणपतरावसाठी एवढं मोठं घराणं असताना त्यांच्या खालोखाल आदरणीय बाबा, नंतर माड्याचे विकासरत्न दाससाहेब साठे, नंतर मिनलताई साठे अतिशय चांगलं काम करत असताना तमाम जनतेने हे पाहिलेलं आहे। आज तुम्ही कुठल्या शब्द वापरताय, तुमचं पद काय, तुमच्या पदाला शोभत अशीच तुम्ही भाषा करावी। कुणाविरुद्धही बोलण्याचा तुम्हालाही अधिकार नाही। जर तुम्ही हे बोलणं जर नाही रोखलं तर तमाम महिलांच्या वतीने पुढचं जे काय होईल त्याला सामोरं जाण्याची आपण तयारी ठेवावी। माननीय अजितदादांनी जी लाडकी बहीण योजना आणली आणि शरद पवार साहेबांनी जी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण दिलं, तुम्ही एकीकडे महिलांना आरक्षण देता आणि तुमच्याच पक्षाचे आमदार जर ह्या महिलांविषयी जर असे वक्तव्य करत असतील तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे ते कुणाच्या सपोर्टनं बोलतायत? आज ह्याचं स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे।